नमस्कार श्रोते हो, रेडिओ जयंतच्या आनंदी कट्ट्यावर मी अनुराधा आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. श्रोते हो, एक अतिशय छान विचार वाचनात आला. आजच्या आनंदी कट्ट्यावर तो तुम्हा सगळ्यांशी शेअर करते. देव नसलेले देव्हारे आणि माणसं आणि माणुसकी नसलेली घरं कितीही सुंदर असली तरी त्याचा काय उपयोग. म्हणून जगण्यात पौर्णिमा कमी आणि अमावस्या जास्त आहे. हल्ली माणसं पहिल्यासारखं दुःख कुणाला सांगत नाहीत. मनाचा कोंडमारा होतोय म्हणून आनंदी दिसत नाहीत. एवढंच काय तर एका छताखाली राहणारी तरी माणसं जवळ राहिली आहेत का? हसत खेळत गप्पा मारणारी कुटुंब तुम्ही पाहिली का? अपवाद म्हणून असतील काही, पण प्रमाण खूप कमी आहे. पैशाच्या मागे धावता धावता दुःख खूप वाट्याला आलं. नातेवाईक आणि कुटुंबातले फक्त एकमेकाला बघतात, एखाद दुसरा शब्द बोलतात, पण काळजातलं दुःख लपवतात. जाणं येणं न ठेवणं, न भेटणं, न बोलणं या गोष्टी नैमित्तिक घेऊ नका. गाठी उकलायचा प्रयत्न करायला हवा. धावपळ करून आपण काय मिळवतो सांगा बरं, याचा खोल विचार करायला हवा. बँकेचं बचत खातं भरण्यापेक्षा माणसांची मनं भरणं हे केव्हाही चांगलंच की नाही. म्हणूनच एकमेकांजवळ बसावं, बोलावं आणि नेहमी नेहमी तिरपं चालण्याऐवजी ना थोडंसं सरळ रेषेत चालावं. कसं झालंय माहिती आहे, समुद्री चोहीकडे पाणी आहे पण पिण्याला थेंबही नाही, अशी अवस्था झाली आहे माणसाची. पण यातून लवकर बाहेर पडायला हवंच. मग चर्चा करून उपाय शोधायला हवा. नुसतंच कॉन्व्हेंट, CBSE, MBA, IIT, MS, पॅकेज, बिझनेस, मॅनेजमेंट स्किल, सेकंड होम, युरोप टूर, रजिस्ट्री, डायमंड ज्वेलरी याला काही अर्थ नाही उरणार. माणसं आणि माणुसकी नसलेली घरं आणि देव नसलेले देव्हारे कितीही सुंदर असले तरी त्याचा काय उपयोग, हा विचार आपण प्रत्येकानंच आता करायला हवा. तेव्हा श्रोते हो, हा होता आनंदी कट्ट्यावरचा आजचा सुंदर विचार. तुम्हाला तो कसा वाटला याविषयीची तुमची कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा. आणि त्याचबरोबर रेडिओ जयंतचे दर्जेदार कार्यक्रम ऐकण्यासाठी रेडिओ जयंत लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. रेडिओ जयंतचं सबस्क्रिप्शन फ्री आहे. आणि त्याचबरोबर नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करायला सुद्धा विसरू नका.